सणासुदींच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. अशातच आपण नारळाचे किंवा खोबऱ्याचे अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो. त्यासाठी आपल्याला नारळ न खवता त्याचा पांढरा शुभ्र चव कसा तयार करायचा आणि तो महिनाभर कसा टिकवायचा ते बघूया. तुम्हाला सुद्धा जास्त कष्ट न घेता अगदी सोप्या पद्धतीने नारळाचा चव कसा काढायचा हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी नारळ फोडून घेतला आहे आणि नारळाची करवंटी काढून खोबरं बाहेर काढून घेतलं आहे. तर खोबऱ्याची जी काळी पाट आहे ते आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला छान पांढरा शुभ्र असा खोबऱ्याचा चव मिळणार आहे. जर नारळाचा चव जास्त काळ टिकवायचा असेल तर असं ताजं आणि त्यामध्ये पाणी असलेलं नारळ आपल्याला वापरायचं आहे. तर जास्त मेहनत न घेता अगदी कमी वेळेत सोप्या पद्धतीने आपण ही खोबऱ्याची पाट काढून घेणार आहोत. तर इथे मी किसणी घेतलेली आहेत. तर या किसणीच्या मदतीने आपण खोबऱ्याची काळी पाट काढून घेणार आहोत. तर खोबरं किसणीवर अशा पद्धतीने किसून घ्यायचं. बघा, छान असा काळा भाग किसल्या जात आहेत. काळी पाट किसून निघाल्यावर खोबरं छान पांढरं शुभ्र दिसायला लागलं. या पद्धतीने जर तुम्ही नारळाचा चव तयार करायचा असेल तर अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये चव बनून तयार होतो. तर अशाच पद्धतीने सगळं नारळ मी इथे किसवून घेतलेलं आहे. त्याचा काळा भाग मी इथे काढून घेतला. खोबरं तर छान असं पांढरं शुभ्र दिसायला लागलं आहे. मला ही पद्धत खूप आवडली आहे. अगदी कमी वेळेत आपलं काम होतं. आता हे खोबरं आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यावरील काळ्या पाटीचे कण लागलेले असतात, त्यामुळे ते काळपट दिसू शकते. तर छान असं पांढरं शुभ्र चव बनवण्यासाठी खोबरं नक्कीच धुवून घ्या. खोबरं इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यातील ओलावा थोडा कमी करण्यासाठी ते पुसून घेऊया. खोबरं पुसून व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे, ज्यामुळे तयार होणारा चव हा जास्त काळ टिकू शकेल. तर एका कॉटनच्या कापडानेच खोबरं सगळं कोरडं करून घेत आहेत. खोबरं पुसून घेतल्यानंतर चाकूच्या मदतीने खोबऱ्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. काप करताना ते पातळ असावे. असे पातळ काप करून घेतल्याने मिक्सरच्या भांड्यात ते लवकर बारीक होतात. तर संपूर्ण खोबऱ्याचे आपण इथे पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहेत. असे पातळ स्लाइस करून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये ते लवकर बारीक होतात. आता आपण याचा चव तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात एकासोबतच न टाकता ते थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर मिक्सर आपल्याला कंटिन्यू सुरू न ठेवता चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, छान असा पांढरा शुभ्र नारळाचा चव इथे तयार झाला आहे. जरासुद्धा नारळाला दूध सुटलेलं नाही आणि खोबऱ्याचे आपण पातळ स्लाइस करून घेतल्यामुळे तो लवकर बारीक होतो. जर चुकून एखादा जाड तुकडा राहिलाच तर तो दुसऱ्या खोबऱ्यासोबत बारीक करून घ्यायचा. तर बघा, मस्त असा नारळाचा चव तयार झालेला आहे. नारळाचा चव आपण इथे तयार करून घेतला आहे, पण तो जास्त काळ कसा टिकवायचा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आला असेल. तर एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये हा नारळाचा चव ठेवायचा आणि फ्रीझरमध्ये तो ठेवायचा आहे, ज्यामुळे तो अजिबात खराब होत नाही आणि लागेल तसा आपल्याला तो वापरता येईल. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.